व्यक्ती काल आत्महत्या केल्याचं प्रकरण पुण्यात घडले, यावर आपण नेमकी काय कारवाई केली आणि नेमकं सगळं प्रकरण काय? खलील शेख एक लातूरचा व्यक्ती होता जो पुण्यामध्ये 2011 पासून वेगवेगळ्या ठिकाणी सेंटरिंगची कामं करत होता. त्या व्यक्तींनी काल राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. ही गोष्ट जेव्हा पोलीस स्टेशनला समजली तेव्हा पोलीस स्टेशनच्या लगेच लोकांनी त्या ठिकाणी धाव घेतली तातडीनं. त्याला खाली उतरवलं आणि ससून हॉस्पिटलला नेलं. तेव्हा त्याला मृत घोषित केलेलं होतं. त्यानंतर त्या ठिकाणीच एक चिठ्ठी चिटकवलेली आम्हाला आढळून आली. त्या चिठ्ठीमध्ये काही नावं होती, तसंच त्या मृताच्या खिशामध्ये सुद्धा एक चिठ्ठी सापडलेली होती. त्या चिठ्ठीमध्ये काही जणांची नावं लिहिलेली होती. हा व्यक्ती सेंटरिंगचं काम करत होता आणि सेंटरिंगचं काम करत असताना त्याचे पैसे अनेक जणांनी थकवलेले आहेत, त्याला फसवलेलं आहे. त्याचं सेंटरिंगचं सामान त्या ठिकाणी जबरदस्तीनं ठेवून घेतलेलं आहे. या सर्व कारणांनी व्यतीत होऊन त्यानं आत्महत्या केलेली आहे असं त्या चिठ्ठीत नमूद केलेलं होतं. त्याचबरोबरीनं त्यांनी 3-4 व्हिडिओ हे सुद्धा वेगवेगळ्या सोशल मीडियावरती नातेवाईकांना पाठवलेले होते आणि माझ्या मृत्यूला खालील व्यक्तींना जबाबदार धरण्यात यावं असं त्यांना त्यामध्ये सांगितलेलं होतं. त्यामध्ये विशाल केदारी, सुनील अय्यर, त्याचा मुलगा रघु गौडा, सुनील बोरा, राजन सेटिया, हमीदभाई शेख व त्याचा मुलगा बाळासाहेब शेडगे, त्याची पत्नी रवींद्र धंगेकर आणि त्याची पत्नी श्याम कोळपकर आणि एक शुभम नावाचा व्यक्ती, अशा जवळपास त्यांनी 14 व्यक्तींची नावं या त्याच्या मृत्यूला कारणीभूत म्हणून धरलेली आहेत. सदर प्रकरणामध्ये स्वारगेट पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे आणि स्वारगेट पोलीस स्टेशनचे क्राईम PI त्याचा तपास करत आहेत. सर, याला कलम कुठली लावलेली आहेत, काय प्रोव्हिजन आहे या कलमांच्या आणि किती कलम लावले? आत्महत्येला प्रवृत्त करणं 108, 316, 351 अशी कलमं त्याच्यामध्ये लागलेली आहेत. सर याच्यामध्ये दंगेकर आणि शेडगे यांचा उल्लेख आहे. त्यांचा या गुन्ह्यात काय सहभाग आहे, कुठल्या अनुषंगाने त्यांच्यावर त्यांनी जी चिठ्ठी लिहिलेली आहेत त्याच्यामध्ये त्या एका कन्स्ट्रक्शन साईटचा उल्लेख आहे. त्याच्यामध्ये रवींद्र धंगेकर व त्याची पत्नी पार्टनर आहेत. रघु गौडा, बाळासाहेब शेडगे हे सगळे पार्टनर आहेत आणि त्यांनी प्रायमरी त्याच्याकडं हा जो मृत व्यक्ती आहे त्याला काम दिलेलं आहे, तो त्या ठिकाणी काम करत होता असं प्राथमिक आम्हाला सगळं माहिती मिळालेली आहे. किती दिवसांपासून यांचा हा सगळा व्यवहार सुरू होता सर, आणि किती याचं काही आहे, किती यायची होती वगैरे? साधारणपणे त्यांनी त्याच्या व्हिडिओमध्ये 2.5 कोटी रुपये मला येणं आहे अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे. तपासामध्ये नक्की किती रक्कम येणं होतं हे लक्षात येईल. सर, आपण यांना सगळ्यांना म्हणजे अर्थात हे कलमा अंतर्गत पाहता 10 वर्षाची शिक्षा आहे त्याला, तर आपण अटकेची कारवाई करणार आहात. सध्या काय क्लेम्स पाठवले, कुणाला पाठवले, हे कुठं आहे कळलं सर काय आरोपी? या गुन्ह्याला गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे आणि त्या अनुषंगानं त्याचा तपाससुद्धा तितक्याच गंभीरतेनं केला जाईल. घटनासुद्धा तितकीच गंभीर आहे आणि त्याच्यासाठी आम्ही विशेष पथकं तैनात करू. आरोपीवरती योग्य ती कारवाई करू. सर, आपण या जे इतर लोकांची नावं घेतली, रवींद्र धंगेकर असेल त्यांचा काही संपर्क होऊ शकला आहे का, ते कुठं आहेत? अर्थात याच्यामध्ये असे आरोपी पहिले अँटिसिपेटरी बेलसाठी पळतात, तर त्याच्यासाठी काय पोलिसांकडून ते होऊ नये यासाठी काय पाहू? नाही, आता तपास चालू आहे. त्याबाबत सगळ्याच गोष्टी आता मला सांगता येणार नाहीत, परंतु पोलिसांनी हे प्रकरण सर्व बाजूंनीच अतिशय सखोलपणे तपास चालू आहे. उत्कर्ष कंपनीचे सगळेच पार्टनर होते का, जे रघु गौडा याची नाव घेतलेली होती? त्यांनी त्याच्या चिठ्ठीमध्ये 3 कंपन्या सांगितलेल्या आहेत, त्यामधली एक उत्कर्ष असोसिएट नाव. त्यातले सगळेच आहेत का फक्त पार्टनर? हो, सगळेच आहेत. म्हणजे जे रघु गौडा आहेत त्यांची पत्नी पण त्यामध्ये पार्टनर आहेत, त्यांचं नावात सहभाग घेतलेला नाहीये रघु गौडाची पण? त्याच्या चिठ्ठीमध्ये जी नावं आहेत त्या चिठ्ठीनुसार आपण फिर्यादीमध्ये आणि रवींद्र धंगेकरांचं नाव नाहीये, फक्त पत्नीचं नाव आहे. त्याच्या पत्नीने जे सांगितलेलं आहे त्यानुसार फिर्याद घेतलेली आहे आपण आणि त्यानुसार तपास करतो. सर, एवढं आत्महत्या करण्यापर्यंत तो व्यक्ती झाला होता, यापूर्वी कधी पोलिसात तक्रार वगैरे केलेली नाही, आहे? यापूर्वी कुठली तक्रार नसेल. तर गुन्हा दाखल झालेला आहे, मग आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी आपण नोटीस किंवा काही पत्र पाठवतोय? आहे, तपास चालू आहे, त्याबद्दल आत्ताच बोलणं उचित नाही. अटकेची कारवाई होईल का, जे आता सेक्शन पोलीस नक्कीच होईल, सगळे ज्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये नावं आहेत त्या सगळ्यांची? नक्कीच.